मॅथ लर्निंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत प्रॉफिट आणि लॉस। प्रॉफिट आणि लॉस म्हणजे काय, मग फायदा आणि तोटा। रोजच्या आयुष्यात सुद्धा आपल्याला काही ठिकाणी फायदा होत असतो, काही ठिकाणी तोटा होत असतो, काही ठिकाणी नुकसान होतं आपलं। मग हे कशावरून ठरवत असतो आपण? तर आपण ज्या किमतीत एखादी वस्तू घेतलेली असते त्या किमतीपेक्षा ती जर जास्त किमतीमध्ये विकली गेली तर तिथे आपल्याला फायदा होतो, किंवा मग कमी किमतीमध्ये विकली गेली तर तिथे आपल्याला तोटा होतो। तर मग हे आपल्याला दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या या गोष्टी आहेत, ज्याचा हिशोब आपल्याला करावा लागतो की आपल्याला फायदा झाला की तोटा झाला। मग यावर गणित तुम्हाला 7वी 8वी 9वीत याच्यातसुद्धा आहेत, आणि पुढं गेल्यावर तुमच्या दैनंदिन आयुष्य जे आहे त्याच्यातसुद्धा तुम्ही कुठे एखादी वस्तू घेता किंवा परत ती विकता, तर त्याच्यातसुद्धा तुम्हाला फायदा तोटा हा हिशोब तिथे करावा लागत असतो। तर त्याच्यासाठी काही फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला शालेय जीवनासाठी आवश्यक आहे। 3 असे बेसिक तिथं फॉर्म्युले आहे। त्या फॉर्म्युल्यांवरनं तुम्ही या प्रॉफिट लॉसची गणितं जी आहे ते सोडवू शकतात। चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करून 1 बाय 1 एक एक फॉर्म्युला आपण बघत जाऊ। मग आता समजा आपण बघू, आपण 100 रुपयाला एखादं पुस्तक घेतलं, 100 रुपयाचं एखादं बुक किंवा पुस्तक आपण घेतलं, ते एकदा तुम्ही 105 रुपयाला विकलं। 100 रुपयाचं पुस्तक एकदा तुम्ही 105 रुपयाला विकलं आणि एकदा ते 95 रुपयाला विकलं। मग आता याच्यात बघा, 105ला विकलं तेव्हा आपल्याला फायदा झाला हे आपल्याला लगेच कळतं, कारण आपली कॉस्ट प्राईस काय होती तिथे? कॉस्ट प्राईस म्हणजे आपली खरेदी किंमत। मग कॉस्ट प्राईस काय होती आपली? 100 होती सॉरी, आणि विकलं किती आपण? 105ला। मग विकली म्हणजे सेलिंग प्राईस म्हणतात त्याला, SP लिहितात। बघा इथं लिहून दाखवते तुम्हाला। कॉस्ट प्राईस म्हणजे कॉस्ट प्राईस तुमची खरेदी किंमत असते, आणि SP म्हणजे तुमची सेलिंग विक्री किंमत जी असते ती सेलिंग प्राईस असते तिथे। मग 100 रुपयाला आपण बुक घेतलं होतं आणि विकलं ते आपण 105 रुपयाला, म्हणून मग आपल्याला इथं तोंडी पण करता येतो। मग कितीचा फायदा झाला आपल्याला? इथं 5 रुपयाचा फायदा झाला। आणि तेच पुस्तक जेव्हा आपण 95 रुपयाला विकलं, मग इथे आपल्याला तोटा झाला ना। आपण 100ला घेतलं होतं आणि 95ला विकलं, त्याच्यामुळे 5 रुपयाचा आपल्याला इथे तोटा झालेला आहे। ही पण सेलिंग प्राईजच होती। मग इथे प्रॉफिट झाला, इथे लॉस झाला आपल्याला। मग हे कशावरून ठरवलं आपण की हे प्रॉफिटच झाला आणि हा लॉसच झाला? तर आपण काय केलं त्याच्यासाठी, तर ही जी सेलिंग प्राईज होती, या सेलिंग प्राईजमधनं कॉस्ट प्राईस जी आहे ती वजा केली आपण। सेलिंग प्राईस काय होती? 105 होती ही, आणि कॉस्ट प्राईस होती आपली 100। मग याच्यामधनं हे वजा केल्यावर आपलं आन्सर काय आलं इथे? 5। तर मग कितीचा प्रॉफिट झाला आपल्याला? 5चा प्रॉफिट झाला। आणि मग लॉस कसा काढणार आपण? लॉस पण त्याच पद्धतीने आपण काढतो। डायरेक्ट आपण लॉस आपल्या माइंडमध्ये काढलेला असतो। आपण 100ला पुस्तक घेतलं, 95ला तिथे हे केलं, सेल केलं, तर आपल्याला 5 रुपयाचा तोटा झाला असं आपण म्हणतो। म्हणजेच काय केलं होतं आपण नक्की? मग जी आपली कॉस्ट प्राईज होती 100 रुपये, तर ह्या कॉस्ट प्राईजमधनं जेव्हा तुम्ही सेलिंग प्राईस जी आहे ती मायनस करतात तिथे, तेव्हा तुमचा तिथे किती लॉस झाला हे तुम्हाला कळत असतं। मग लॉस कितीचा झाला? 100मधनं 95 केले तर तुमचा 5चा लॉस झाला आहे तिथे। मग हे पहिले 2 फॉर्म्युले तुमचे महत्त्वाचे आहेत, बेसिक आहेत, आणि हे प्रॉफिट आणि लॉस कशाप्रकारे तुम्ही काढणार हे याच्यावरून ठरतं। मग आता नेक्स्ट आपण फॉर्म्युला बघू। हे फर्स्ट झालं, आता सेकंड बघू। सेकंड काय आहे त्याच्यात? आता प्रॉफिट पर्सेंटेज येतं। मग प्रॉफिट पर्सेंटेज, आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रॉफिट जो आहे तर काही जण या प्रॉफिटच्या जागेवर गेन हा शब्दसुद्धा वापरतात। गेन, त्याच्यामुळे कधी कन्फ्यूज व्हायचं नाही। कधी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये गेन आलं प्रॉफिटच्या जागेवर, तर गेन म्हणजे प्रॉफिट असतं हे लक्षात ठेवायचं। लॉसला लॉसच वापरता, पण प्रॉफिटच्या ऐवजी गेन असा शब्दसुद्धा एक्झाम्पल्समध्ये कुठे येऊ शकतो, तेव्हा कन्फ्यूज न होता गेन म्हणजेच प्रॉफिट असतो हे लक्षात ठेवायचं। मग प्रॉफिट पर्सेंटेज किंवा गेन पर्सेंटेज असा सुद्धा शब्द तुम्हाला येऊ शकतो। मग प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे काय? तर मग कसा काढणार प्रॉफिट पर्सेंटेज? मग कोणतीही आपण ही प्रक्रिया जेव्हा करतो, प्रॉफिट झाला का लॉस झाला हे करतो, मग सगळ्यात आधी आपल्या डोक्यात काय येतं की आपण घेतली कितीला होती, कॉस्ट प्राईस काय होती? तर ही कॉस्ट प्राईस जी आहे ती आपल्याला नेहमी मग डिवाईड करायची असते, खालच्या बाजूला घेतो आपण ती,
कारण कधीही कोणती आपल्याला क्रिया करायची तर आपण आधी कितीला घेतलं होतं याचा विचार करतो. म्हणून ही जी कॉस्ट प्राईज असते ती नेहमी खाली राहते. लॉसमध्ये पण तसंच होतं. मग लॉस पर्सेंटेज जेव्हा असतं, लॉस कितीचा झाला तेव्हाही आपण बघत असतो की आपण कितीला घेतली होती आणि कितीला विकली, ते सुद्धा त्याच्यात सुद्धा आधी आपण कॉस्ट प्राईजचाच विचार करतो. म्हणून कॉस्ट प्राईज जी आहे ती इथे खालच्या बाजूला लिहायची असते. मग आपल्याला प्रॉफिट किती झाला, प्रॉफिटमध्ये प्रॉफिटचं जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला लिहून घ्यायचा इथे. प्रॉफिट कितीचा झाला होता तो प्रॉफिट जेवढा झाला तेवढा, आणि लॉस कितीचा झाला तो लॉसचा फॉर्म्युला इथे. आणि आपल्याला पर्सेंटेज काढायला लावले आता. मग पर्सेंटेज म्हणजेच मल्टिप्लाय बाय 100. मल्टिप्लाय बाय 100 हा झाला प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला. हा झाला लॉस पर्सेंटेजचा फॉर्म्युला. लक्षात घ्या, प्रॉफिटचा जो फॉर्म्युला होता तो वरती लिहिला, लॉसचा जो होता तो या बाजूला लिहिला. आणि कोणतीही गणितं सोडवण्याच्या आधी जी मेन तुमची कॉस्ट प्राईज आहे तिचा आपण विचार करतो. म्हणून ती कॉस्ट प्राईज जी आहे ती खालच्या बाजूला लिहिली जाते इथे. मग हा दुसरा फॉर्म्युला आहे बेसिक याच्यामध्ये प्रॉफिट आणि लॉसमध्ये. त्याच्यानंतर आपण बघू काही एक्झाम्पल्समध्ये प्रॉफिट पर्सेंटेज दिलेला असतो आणि सेलिंग प्राईस दिलेली असते, तुम्हाला कॉस्ट प्राईस काढायची असते. तर काही एक्झाम्पलमध्ये लॉस पर्सेंटेज दिलेला असतो आणि तुम्हाला सेलिंग प्राईस पण दिलेली असते आणि तिथेसुद्धा तुम्हाला कॉस्ट प्राईस काढायची असते. मग ही कॉस्ट प्राईस कशी काढायची, जेव्हा लॉस पर्सेंटेज दिलेला असेल किंवा प्रॉफिट पर्सेंटेज दिलेला असेल तेव्हा मग ही कॉस्ट प्राईस कशी काढायची ते आपण बघू. तर मग आता ह्याच फॉर्म्युलाचा वापर करून आपण ती कसं काढायचं बघू. आता प्रॉफिट पर्सेंटेज तुम्हाला इथं दिलेलं आहे, प्रॉफिट पर्सेंटेज आहे. मग त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, इथं सी पी डिवायडेड आहे, मग हा दोघांना डिवाइड आहे ना इथे, म्हणून आपण काय करणार प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू एस पी अपॉन सी पी असं पण लिहू. आणि मायनस इथे काय येईल सी पी अपॉन सी पी असं लिहू शकतो ना आपण, कारण दोघांना डिवाइड आहे हा, त्याच्यामुळे आपण सेपरेट करू शकतो. एस पीला डिवाइड सी पी पण करू शकतो आणि सी पी डिवायडेड बाय सी पी म्हणजे कॉस्ट प्राईस डिवाइड बाय कॉस्ट प्राईस असंही करू शकतो. आणि मल्टिप्लाय बाय इथे आला 100. याच फॉर्म्युलावरनं आपण काढतोय हे. म्हणजे जेव्हा प्रॉफिट पर्सेंट आणि सेलिंग प्राईस दिली असेल तर आपण कॉस्ट प्राईस कशी काढणार ते बघतोय आपण इथे. मग हे फक्त आपण खालचा जो आपला डिवायडर होता हा आपण सेपरेट करून घेतला आहे दोघांना. मग आता याच्यानंतर काय करणार, हा सी पी जो आहे तो तुमचा इथे कट होईल. नेक्स्ट स्टेप काय होईल तुमची, प्रॉफिट पर्सेंटेज हा जो इथे तुमचा 100 दिलेला आहे, हा 100 काय होईल तुमचा इकडे डिवाइड होऊन जाईल, कारण इथे मल्टिप्लाय आहे म्हणून तो इकडे डिवाइड होऊन जाईल. इज इक्वल टू इथं काय राहून जातं मग तुमचं एस पी अपॉन सी पी मायनस 1. सी पी 1 जा सी पी, सी पी 1 जा सी पी, 1 राहतो म्हणून हा मायनस 1 घेतला आहे. नाही तर तुम्ही म्हणाल हे कट झालं आणि तिथं काहीच नाही आहे, असं होत नाही, तिथे 1 राहतो म्हणून हा मायनस तिथे 1 घेतलेला आहे. मग हा 1 घेतल्यानंतर आता काय करायचं, हा प्रॉफिट पर्सेंटेज अपॉन 100, हा मायनस इकडं 1 आहे, हा प्लस 1 करायचा इकडं एस पी अपॉन सी पी या पद्धतीने. त्याच्यानंतर काय करणार मग याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं, 100 इंटू 1 प्लस इकडं हा प्रॉफिटचा पर्सेंटेज, मग काय होईल प्रॉफिट पर्सेंटेज इथं काय होईल हा तुमचा प्लस 100 अपॉन 100. हे कॅल्क्युलेशन येतं ना असं, इकडं तिरकस गुणाकार मग ॲडिशन करून वरती. तर या पद्धतीने करणार इज इक्वल टू एस पी अपॉन सी पी. हे बघा असं तुम्हाला काढता येईल. हे जर तुम्हाला सी पी आता काढायची आहे तर काय करणार, हा एस पी जो इथं डिवाइड आहे भागाकार केलेला आहे इथं, मग हा इकडे आणायचा आपल्याला. कसं आणणार इकडे मग आता, मग प्रॉफिट पर्सेंटेज प्लस 100, हा सी पी एस पी जो आहे तो इकडं आणून घ्यायचा. 100 इथे काय होता डिवाइड होता, इकडे आणताना तो मल्टिप्लाय करून घ्यायचा आणि इज इक्वल टू सी पी. अशा पद्धतीने तुम्हाला कॉस्ट प्राईस काढता येते. फॉर्म्युला नीट बघा कसा केला आपण. हा जो परफेक्ट पर्सेंटेजचा जो फॉर्म्युला होता त्याच्यावरूनच केला. हा सी पी दोघांना डिवाइड आहे म्हणून दोघीकडे आपण सी पी केला. पर्सेंटेज काढायचे होते म्हणून मल्टिप्लाय बाय 100 केला.
हा 100 इकडे मल्टिप्लाय होता त्याच्यामुळे तो इकडे डिवाईड केला आपण. सी पी कट झाला, त्या जागेवर 1 आला इथे. त्याच्यानंतर हा 1 इकडच्या बाजूला मायनस होता, तो इकडे आणून आपण प्लस केलेला आहे. प्लस केल्यानंतर हे आपण सॉल्व केलेलं आहे इथे. 100 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 1 इकडं हे आपण करून मग प्रॉफिट पर्सेंटेज प्लस 100 इज इक्वल टू SP अपॉन CP आलं आहे. हा SP जो आहे हा इकडे तुमचा डिवाईड आहे इकडे तुम्हाला, म्हणून तो इकडं 100च्या इकडं आपण मल्टिप्लाय केला आहे आणि CP कॉस्ट प्राईस तुमची निघते इथे. मग गणितात तुम्हाला प्रॉफिट पर्सेंटेज दिलेला असेल आणि SP दिला असेल तर हे पूर्ण कॅल्क्युलेशन सॉल्व करून तुम्ही कॉस्ट प्राईस जी आहे ती काढू शकता. याच पद्धतीने तुम्ही लॉस पर्सेंटेजसुद्धा काढू शकता. सेम फॉर्म्युला, फक्त काय करावं लागेल, प्रॉफिट पर्सेंटेजच्या जागेवर लॉस पर्सेंटेज घ्यायचं. जिथे इथे तुम्हाला प्लस दिलेला आहे इथे मायनस घ्यायचा. 100 डिवायडेड बाय 100 इंटू सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस. सेम पद्धतीने फक्त जिथं प्लस आहे तिथे तुमचा मायनस होईल, लॉस होतो आहे म्हणून मायनस होईल तुमचा तिथे. आणि सेम हाच फॉर्म्युला लॉस पर्सेंटेज तुमचं हे कॉस्ट प्राईस काढण्यासाठी होऊ शकतो. म्हणजे ज्या गणितात लॉस पर्सेंटेज आणि सेलिंग प्राईस दिलेली असेल आणि कॉस्ट प्राईस काढायला लावली असेल तेव्हा हा फॉर्म्युला तुमचा तिथे कामात येत असतो. अशा पद्धतीने प्रॉफिट आणि लॉस तुम्ही सोप्या या 3 पद्धतीचे जे फॉर्म्युले आहेत, हा प्रॉफिट लॉसचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर आहे तुमचा हा प्रॉफिट पर्सेंटेजचा लॉस पर्सेंटेजचा फॉर्म्युला, आणि हा जेव्हा प्रॉफिट पर्सेंटेज आणि सेलिंग प्राईस दिलेली असेल तेव्हा कॉस्ट प्राईस कशी काढायची त्याच्यासाठीचा फॉर्म्युला वापरून तुम्ही प्रॉफिट लॉसचे जे गणितं आहे ते तिथे सॉल्व करू शकता. तुम्हाला हे सोप्या पद्धतीमध्ये मी फॉर्म्युले लिहून दिलेले बघू शकतात तुम्ही. व्यवस्थित बघा, आपण याचा सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. व्यवस्थित बघून हे फॉर्म्युले तुम्ही पाठ करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही चार्ट तयार करून तुमच्याजवळ ठेवू शकतात, पाठ करू शकतात ते फॉर्म्युले. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.